गोमाता ही आपल्या भारतीय संस्कृतीची केवळ पूजा करण्याची मूर्ती नाही, तर ती आपल्या जीवनशैलीच्या, शेतकऱ्यांचा, अस्तित्वाचा आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अशा गोमातेचा सन्मान राखत पारोळा नगरपालिकेने गौरीवर मोफत अंत्यविधी करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केल्यामुळे भावनिकदृष्ट्या लोकांना आधार मिळेल आणि गोसेवेचे महत्त्व अधिक दृढ होईल. समर्पण गोशाळा तरवाडेचे हरिभक्त परायण रविदासजी महाराज यांनीही या निर्णयाचे कौतुक करून भविष्यासाठी योग्य दिशा दाखवली आहे. महाराष्ट्रातील सर्वच नगरपालिकांनी असा निर्णय घेतला तर गोमातेला बेवारस टाकण्याची वेळ येणार नाही. उलट तिला सन्मानाने अंतिम विधी मिळेल. गोसंवर्धन, संस्कृती आणि सामाजिक जाणीव या तिन्ही गोष्टींचा संगम या उपक्रमातून झाला आहे आणि म्हणूनच हा निर्णय केवळ प्रशासनाचा नसून तो समाजाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. नवनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खूप महाराष्ट्रात हा पहिला निर्णय आहे की गोमाता वाचावी म्हणून हे आमच्या म्हणजे पारोळा तालुक्यामध्ये अंत्यविधी करता गोशाळेची गौरी ते खरेदी करतात. हा विशेष निर्णय आणि त्यांनी घेतलेला आहे, म्हणून गोशाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद. असा जर निर्णय सर्वच नगरपालिकांनी नगराध्यक्षांनी जर घेतला तर गाय वाचायला खूप काही मोठा प्रयत्न करावा लागणार नाही आणि एवढे महाराष्ट्रात होणाऱ्या भांडणं, तंटे, मारामाऱ्या, कोर्ट कचऱ्या होणार नाहीत. गाईला फक्त थोडं सहकार्य पाहिजे, खूप काही गाडंवर नाही पाहिजे. तिला पोटभर वैरण मिळालं, पोटभर पाणी मिळालं, एवढं सहकार्य खूप होईल. काही शासनाने हे निर्णय घेतलेले वगैरे जे काही आहेत तर त्याच्यामध्ये ही खूप मोठी भर पडेल की गायीची बनवलेली शेणापासून गौरी जरी अंत्यविधीला घेतली तर त्याच्याने प्रदूषण टळतं, वृक्षतोड टळते, असे अनेक फायदे आहेत. त्या आत्म्याला चांगली गती मिळते. आपण आध्यात्मिक लोक आहोत, आपण वैदिक लोक आणि भारतीय लोक अध्यात्म मानणारे लोक आहोत की त्या आत्म्याला टायरा टुयरांमध्ये, मिठामध्ये रॉकेल टाकून एखादं कत्र जाळल्यापेक्षा आणि त्याला अपमानित करण्यापेक्षा पवित्र गोमातेच्या गौरीत जर जाळलं, त्यांचा विधी केला, त्याच्यामध्ये कापूर असतं, खोबरं असतं, काही चंदन असतं, आधी करून आमचे हे कार्यकर्ते लोक हे ते सर्व विधी मार्ग करतात. तर हे खूप मोठं दांडगं सहकार्य गोमातेला होईल. म्हणून पुन्हा सांगावं वाटतं की पारोळाकरांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे पवित्र उपक्रम अंत्यविधी करता गोमातेची गौरी घेतली. त्यांचे लाख लाख धन्यवाद. जय सियाराम, जय गोमाता, जय गोपाळ.